नमस्कार. साधनास किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण घेतली आहे भेंडी. आता बघा, भेंडी मी अशी चिरून घेतली. जसे आपण वांग्याला 4 फोडी करतो की नाही, तसे आपण याचे काप करून घ्यायचे. ठीक आहे. आता एकीकडे मी कढई तापत ठेवली. आता याच्यामध्ये आपल्याला काहीही न घालता डायरेक्ट भेंडी घ्यायची, म्हणजे तेल वगैरे घालणार नाही आहे. डायरेक्ट ही भेंडी आपल्याला मी धुवून चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर ही आपल्याला याच्यात जरा भाजून घ्यायची. भेंडी धुवून पुसायची कोरडी आणि त्यानंतर मग आपल्याला इथे 4 भाग करायचे, त्याचे जरासे 4 काप द्यायचे. तर ही आपण कोरडीच अशी भाजून घेणार आहे. चांगली साधारण 1 मिनिटापर्यंत भाजून घ्यायची आहे. ही भेंडीबद्दल बोलायचं झालं तर ही याच्यातून आपल्याला भरपूर फायबर मिळतात आहे, नाही का. सी विटामिन पण हरकत नाही, ते पण त्याच्यामध्ये आहे. न्यूट्रिएंट्स आहे भरपूर. आणि भेंडी म्हटली की तशी आवडते, पण काहींना काही की चिकट असल्यामुळे. पण आता इथे भाजी ही चिकट होत नाही, आपल्याला ही तेवढ्यासाठीच ही सुरुवातीला आपल्याला ही प्रोसेस करून घ्यायची आहे. तर आपण ही भेंडी इथे व्यवस्थित अशी भाजून घेतोय. जास्त आपल्याला इथे तेलाचा वापर करायचा नाही आहे. आता इथे भेंडी आपली झाली आहे तशी भाजून. आणि बघा, वाफेनंतर तुम्हाला जरा लक्षात इथे आलं असेल, जरा ओलसरपणा ते झाला आहे, म्हणजे काय वाफेची आणि ती छान भाजल्या गेली आहे की नाही, वाफा दिसतात आहे. आणि आता ही आपण एका ट्रेमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये आता ते भाजल्यामुळे थोडंसं खाली असं हे दिसतंय, पण आता याच्यामध्येच आपण करणार आहे. तर मी तेल घालून घेते आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला फोडणीसाठी पहिल्यांदा इथे वापरायचं आहे अर्धा चमचा मोहरी तडतडली की लगेच आपण इथे जिरे घालून घेतो आहे अर्धा चमचा. त्यानंतर लसणाचे मी बारीक काप करून घेतले तुकडे. त्यानंतर कढीपत्ता घालून घेतला आहे. गॅसची फ्लेम इथे मंद आचेवरच केलेली आहे. कांदा उभा चिरून आपण इथे जरासा हाताने कुस्करून आपण कढईमध्ये घालून घेऊयात. तर असा कांदा जरा चिरून घेतला की तो खाताना छान वाटते, जरा चव दाताखाली आले की नाही का. हे सर्व आपण तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊयात. वरून आपल्याला थोडासा टोमॅटो घालायचा. इथे अर्धा टोमॅटो मी मध्यम आकाराचा अर्धा टोमॅटो इथे वापरला होता. हे आपण सर्व एकजीव करून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला थोडे थोडे मसाले घालायचे. आता सुरुवातीला आपण इथे काय घालणार आहे तर बघा, इथे मी अर्धा चमचा हळद आपल्याला इथे पहिल्यांदा घालून घ्यायची आहे. लागलं थोडीशी अजून घालायला हरकत नाही. त्यानंतर इथे आपण वापरणार आहे 1 चमचा मिरची पावडर. चमच्याची साईज तुम्हाला लक्षात आली असेल, छोटा चमचा इथे वापरते मी. तिखट तुम्ही आवडीनुसार करू. आता हा मसाला मी घरगुती आहे केलेला, अतिशय छान आहे चवीला. याचा व्हिडिओ पण आपला अपलोड झालेला आहे, तर तुम्ही बघा आवर्जून. आणि कुठल्याही भाजीसाठी हा मसाला तुम्हाला वापरता येतो. आणि हे आपले सगळे एकजीव करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे जी भाजून घेतलेली भेंडी होती ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची. सर्व मसाला आपल्याला त्या भेंडीला लागेल असा आपल्याला परतून घ्यायचा. बघा, आता इथे मी जर तुम्हाला सांगितलं की घरगुती मसाल्याबद्दल, तर तो घरगुती मसाला कांदा लसूण विरहित आहे. तर तुम्ही त्यासाठी जर कोणी खात नसेल कांदा लसूण, नाही का, तर तुम्ही त्याचा वापर अवश्य करू शकता. करून बघा, व्हिडिओ बघा आणि कमेंट करूनही मला सांगा. सुक्या भाज्यांमध्ये किंवा रस्स्या भाज्यांमध्ये तुम्ही तो मसाला वापरू शकता. त्या मसाल्याची चव हीच आपल्या इथे भेंडीच्या भाजीला पण येते आणि थोडीशी आपण अजून वेगळ्या पद्धतीने केली आहे भेंडी, त्याच्यामुळे तुम्हाला आता पुढे लक्षात येईलच. आता इथे आपण सैंधव मीठ घालून घेतले थोडंसं. जरा परतून घेऊयात. तर बघा, भेंडी आपण भाजून घेतली होती नाही का, त्याच्यामुळे इथे ती भेंडी शिजायला जास्त वेळ आपल्याला लागणार नाही आहे.
पटकन अशी साधारण 1-2-2.5 मिनटामध्ये ही भेंडी पटकन शिजवून होते. इथे मी शेंगदाण्याचा कूट आधीच करून घेतला होता, थोडासा याच्यावरती घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेऊ. भेंडीची भाजी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करतात नाही का, कधीतरी आपण अशी करून बघितली पाहिजे आणि ही नक्की आवडतेच. मुलंसुद्धा म्हणतील अगं कर ना गं, अशीच भाजी करणं छान लागते चवीला. आता एक राहिलं, आता काय करायचं इथे आपल्याला बघा की भाजीची आपली चव अजून वाढणार आहे. त्यासाठी जरा भेंडी ही परतून झाली व्यवस्थित, तशी आपली झाली आता बऱ्यापैकी परतून. आणि आता इथे आपण घेणार आहे चमचामध्ये दही. तर इथे मी 2 चमचे दही असं इथे वापरणार आहे. जरा चमच्याची साईज तुमच्या लक्षात आली असेल नाही का, मीडियम साईजचा आहे. छोटा डाव असतो की नाही तसं. आणि हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया. बघा आता या भेंडीच्या भाजीमध्ये कुठेही पाण्याचा वापर आपण केला नाही. सुरुवातीला भाजून घेतली होती मसाल्यामध्ये. भेंडी फ्राय झाल्यानंतर आपण वरती काय घालून घेतलेले दही. तर ही जे 2 चमचे आपण दही घातले याच्यामध्येच, हे आंबट दही मी इथे वापरलेलं नाही. समजा तुम्ही जर आंबट दह्याचा वापर केला तर तुम्हाला काय करावं लागेल, चिमूटभर साखर किंवा गूळ इथे वापरावा लागेल. झाकण ठेवून मी घेतली होती वाफवून. बघा तर हे दही आणि आपला मसाला भेंडीचा पूर्ण असं एकजीव झाला आहे. पुन्हा एकदा जरा मिक्स करून आपण आणखी एकदा जर अशी वाफवून घेऊयात. अजिबात पाण्याचा वापर कुठलाही न करता केवळ दह्याच्या याच्यामध्ये आपण ही भेंडी मस्त शिजवून घेतलेली आहे. रुचकर अशी चवीला इथे आपली भेंडी तयार झालेली आहे. बघा भेंडी मसाला तयार झाला आहे तुमच्यासाठी. करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा, सबस्क्राईब करा.